जो मी रमेश शिवाजी वावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हसावद पोलीस स्टेशन. माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप मॅडम, माननीय श्री अप्पर पोलीस अधीक्षक असित कांबळे सर, माननीय श्री उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा गुलाबराव पाटील सर, माननीय श्री एलसीपीआय हेमंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हरिओम फॅक्टरी जावला येथे गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की या ठिकाणी दारूची देवाणघेवाण होत आहे किंवा दारूमध्ये गाडीमध्ये भरत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आमचे अंमलदार त्या ठिकाणी पाठवले. त्या ठिकाणी माहिती काढली व त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर अंमलदाराला सांगितले की सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू ही गाड्यामध्ये भरलेली आहे व गाड्यामध्ये खाली पण ठेवलेली आहे. अशी माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ त्या ठिकाणी अंमलदारासह पूर्ण फॅक्टरी वगैरे बाहेर जाण्याचे रस्ते व संपूर्ण बंद केले. बंद केल्यानंतर सदर ठिकाणी पूर्ण मालाची पाहणी केली असता एकंदरीत त्या मालाची त्या ठिकाणी मद्यसाठा हा जवळपास 1,51,54,140 रुपयाची फक्त निव्वळ विदेशी दारू होती. त्यामध्ये वेगवेगळे ब्रँड होते आणि तसेच त्या ठिकाणी एकूण 14 वाहन मिळून आले. 14 वाहनामध्ये पण बऱ्यापैकी 7-8 ते 10 वाहनामध्ये दारू भरलेली होती. त्याची एकंदरीत वाहनाची किंमत जर पकडली तर 2,51,00,000 वाहनांची किंमत होती 14 वाहनांची. त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये आम्हाला तिथले आरोपी आम्हाला मिळून आले. आरोपी मिळून आल्यानंतर त्या आरोपी हे काही मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या ठिकाणचे होते आणि त्यांच्याकडे आम्हाला मोबाईल मिळाले. त्याच्याकडून 3 मोबाईल आम्ही जप्त केले. त्याची किंमत एकूण 20,000 होती. अशी टोटल एकूण रक्कम पकडली तर टोटल रक्कम होती 4,02,74,140 रुपयाचा टोटल मुद्देमाल होता. त्यावरून आम्ही त्या सदर आरोपींना पोलीस स्टेशनला व सदर पूर्ण मालासह आम्ही त्या ठिकाणी पंचनामा करून पोलीस स्टेशनला घेऊन आलो व त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर सदर ठिकाणी आरोपीला अटक करून आरोपीला जवळपास 6 दिवसाची न्यायालयीन पोलीस कस्टडी मिळाली. पोलीस कस्टडी 6 दिवसाची मिळाली. त्यानंतर आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेमका माल कुठून आला, कोणाला जाणार होता, कोणाला विकणार होते याबाबत आता वरिष्ठांशी मार्गदर्शन करणार. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत आणि लवकरच आम्ही घेऊन जाणारा हे कोण आहे त्याचा लवकरच शोध होणार आहे आणि यापुढे मध्ये अशा कोणत्याही प्रकारचा दारूचा विक्री वगैरे झालेला अशाच प्रकारे त्यांच्यावरती कारवाई होईल. जे मालक आहेत त्यांचा काही गुन्हा वगैरे दाखल झाला? जिनिंगच्या मालकाचा माहिती काढण्यात चालू आहे. नेमकी जिनिंग कोणाच्या मालकीची होती त्याबाबत माहिती करून जिनिंगच्या मालकाला आम्ही आरोपी करणार आहोत किंवा आरोपी निष्पन्न झाला जेव्हा त्याच्यामध्ये सहाय्य राहील त्यांना 100% आम्ही आरोपी करणार आहोत.